बेशिस्त वाहने रस्त्यांवर दुकानांच्या फलकांनी आणि दुकानाचा माल रस्त्यावर लावल्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते आकसले। दुकानदारांनी रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणाचा विळखा वणी शहरामध्ये पिंपळगाव रस्ता ते शाहू महाराज चौकापर्यंत तसेच शहरातील अनेक भागात बेशिस्त पार्किंग आणि दुकानदारांनी रस्त्यावर दुकानासमोर मांडलेले साहित्यांच्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत असते। शहरातील सुज्ञ आणि प्रतिष्ठित व्यापारी पदाधिकारीच रस्त्यावर बाजार मांडून बसले असल्यामुळे अडचणीचे झाले आहे। ग्रामपंचायत प्रशासन किंवा वणी पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे शहरातून नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। ग्रामविकास अधिकारी यांनी शहरामध्ये फेरफटका मारून या बाबींवर कारवाई करणे अपेक्षित आहे। लग्नसराईचा हंगाम असल्यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहन चालवणं कठीण होत चालले। शहरात प्रवेश करणाऱ्या भगवती शॉपिंग सेंटर समोरील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये बेशिस्त वाहतूक ही नेहमीच असते। तसेच दुकानांचे फलक रस्त्यावर लावण्यात येतात। तसेच अनेक व्यावसायिक आपल्या दुकानातील माल दुकानाच्या पुढे लावण्यास सुरुवात केली असून रहदारीचा असलेला रस्ता अगदी चिवळ झालाय। त्यामुळे थोडी गर्दी होताच वाहतूक कोंडी होते। वणी ग्रामपंचायत प्रशासकीय यंत्रणेने लक्ष देणे आवश्यक आहे, परंतु असं घडत नाहीये। अनेक व्यावसायिक दुकान सोडून रस्त्यांवर माल लावताय, त्यामुळे व्यावसायिकांच्या दुचाकी यामुळे 30-40 फुटांचे रस्ते 10-12 फुटांवर येऊन ठेपले। याचे गांभीर्य कोणालाच नाहीये। वणी पोलीस यंत्रणेने ही फार दखल घेतली नाही, त्यामुळे या यंत्रणेने थोडीफार दखल घेतली तर निश्चितच फायदा होईल। पोलिसांनी गावातील गस्ती दरम्यान कारवाई करणे अपेक्षित आहे। अनेक वाहने विनाकारण रस्त्यांवर उभी करून निघून जात आहे। शहरातील वाहतूक आणि रस्त्यांवर दुकानदारांचे अतिक्रमण मोठी समस्या झाली आहे। वणी ग्रामपंचायत प्रशासन तसेच वणी पोलीस ठाण्याचे अधिकारी यांची या संदर्भात योग्य ती दखल घेतली पाहिजे। वणी कॉलेज रोड मोठा असून ही बेशिस्त वाहन चालक कशाही कुठेही आडवी तिरपे वाहने उभी करतात, त्यामुळे मोठा रस्ता असण्याचा फायदा नाहीये। कांद्याची वाहतूक करणारे ट्रॅक्टर याच मार्गावरून जात असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। याबाबत पोलिसांनी दखल घेतली पाहिजे। तर महाराष्ट्र लाईव्हसाठी सागर मोर, वणी।